त्यांची मुलगी आसना ही त्यांना मुखाग्नी देणार आहे। CDS बिपिन रावत यांचा अतिशय जवळचा सहकारी म्हणून ब्रिगेडियर लखविंदर सिंह लिद्दर यांची ओळख। अनेक फ्रंटवरती त्यांनी आतापर्यंत पराक्रम गाजवलेला आहे। कझाकिस्तानमध्ये देखील भारताचं नेतृत्व त्यांनी केलं। CDS जनरल बिपिन रावत यांना देखील आता अखेरचा निरोप दिला जातोय। काही वेळासाठी त्यांचं पार्थिव शरीर दर्शनासाठी आता ठेवण्यात येईल। तिन्ही दलाचे अनेक वरिष्ठ अधिकारी आता तिथं मानवंदना देण्यासाठी हजर आहेत। भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील आता पोहोचतील। तर ही दोन दृश्य बिपिन रावत यांना देखील अखेरचा सलाम करण्यासाठी सगळे वरिष्ठ अधिकारी पोहोचलेले आहेत। तर ब्रिगेडियर लिद्दर यांना आता काही क्षणातच त्यांची मुलगी आसना ही मुखाग्नी देईल। CDS जनरल बिपिन रावत यांना अखेरचा निरोप दिला जातोय। तर दुसरीकडे आपण बघतोय ब्रिगेडियर लखविंदर सिंह लिद्दर यांना देखील अखेरचा निरोप देण्यासाठी तिन्ही दलाचे वरिष्ठ अधिकारी पोहोचलेले आहेत। काही क्षणातच अंत्यसंस्काराला सुरुवात होईल आणि ब्रिगेडियर लिद्दर यांची मुलगी आसना ही त्यांना मुखाग्नी देईल। दोन दृश्य आपण बघतोय। CDS बिपिन रावत लष्करी इमाम यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील तेव्हाची दृश्य आहेत। उजवीकडची दृश्य आहेत ब्रिगेडियर लखविंदर सिंह लिद्दर यांच्यावरती आता अंत्यसंस्कार पार पडत आहेत। लिद्दर यांची मुलगी आसना ही त्यांना मुखाग्नी देते। कुटुंबियांचं या गोष्टीसाठी कौतुक करायला हवं, कारण त्यांची अनेक पिढ्या ज्या आहेत त्या लष्करामध्ये आहेत। ब्रिगेडियर लिद्दर यांचे अनेक नातेवाईक हे लष्करात आहेत, वरिष्ठ पदांवरती आहेत। तर आपण बघतोय आता श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तिथं शरद पवार देखील पोहोचलेले आहेत। एकीकडे CDS जनरल बिपिन रावत यांना अखेरचा निरोप दिला जातोय, अखेरचा सलाम केला जातोय। लष्कराकडनं आता त्यांना मानवंदना दिली जाईल। तर उजवीकडची दृश्य आहेत आणि ती म्हणजे ब्रिगेडियर लखविंदर सिंह लिद्दर यांच्यावरती आता अंत्यसंस्कार पार पडत आहेत। त्यांची मुलगी आसना ही त्यांना मुखाग्नी आता देईल। लिद्दर कुटुंबीय सगळे ब्रिगेडियर लिद्दर यांची पत्नी गीतिका आणि मुलगी आसना यांच्यासोबत। तर CDS जनरल बिपिन रावत यांना देखील आता लष्कराकडनं मानवंदना दिली जाईल। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह स्वतः जातीनं हजर आहेत। गृहमंत्री मिल रहे हैं। गृहमंत्री अमित शहा CDS जनरल बिपिन रावत यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी आणि श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पोहोचलेले आपण बघतोय। देशाचे गृहमंत्री अमित शहा श्रद्धांजली अर्पण करताना श्रद्धासुमन अर्पित करते हुए चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत को
और मैं आपका शुक्रिया अदा करना चाहूँगा, आपका शुक्रिया इन तमाम इनपुट्स को हम तक पहुँचाने। CDS बिपिन रावत, जनरल बिपिन रावत यांना अखेरचा निरोप दिला जातो आहे। आपण बघतोय काही वेळासाठी त्यांचं पार्थिव हे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। अक्षय कुडकिलवार माझे सहकारी आता दिल्लीत तिथं आहेत। अक्षय, आपण बघतोय देशाचे गृहमंत्री अमित शहा पोहोचलेले आहेत, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आहेत, तिन्ही दलातील वरिष्ठ अधिकारी तिथं पोहोचलेले आहेत। साश्रू नयनांनी आता काही वेळानंतर CDS जनरल बिपिन रावत यांना निरोप दिला जाईल। काय अधिकची माहिती? वैभव, आपण जर बघितलं तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, त्यांच्यासोबतच गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांच्याकडनं श्रद्धांजली दिली जाते आहे, त्यासोबतच त्यांना त्यांच्या आठवणींना उजाळा देखील दिला जातोय। सध्याची आपण ही जी दृश्य बघतोय, अमित शहा किंवा राजनाथ सिंग हे या ठिकाणावरनं बाहेर पडतील, त्यांची श्रद्धांजली देणं झालंय आणि यानंतर जनरल बिपिन रावत यांचं या ठिकाणावरनं अंतिम यात्रा काढली जाईल ही त्यांच्या पार्थिवाची, आणि त्या कॅन्टोन्मेंट एरियामध्ये त्यांच्यावरती आज अंत्यसंस्कार केले जाईल। हे आपण बघतोय गृहमंत्री अमित शहा यांचं वाहन बाहेर पडताना आणि चोख असा सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे या बिपिन रावत यांच्या के कामराज रोड या घराबाहेर, आणि गृहमंत्री अमित शहा हे आता त्यांच्या श्रद्धांजली देऊन त्यांच्या निवासस्थानी परत जातानाची सगळी दृश्य आपण बघतोय। CDS जनरल बिपिन रावत यांच्या घराबाहेरची सगळी दृश्य एकूणच डिफेन्स मधल्या संरक्षणासंदर्भातल्या अत्यंत महत्वाच्या पदावरती CDS बिपिन रावत होते। त्यांचा अपघात झाल्यानंतर काल पालम एअरपोर्टवर सुलूरच्या विमानतळावरनं विशेष हवाई विमानाने त्यांचं पार्थिव आणलं गेलं आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव हे पालम एअरबेसवर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं आणि आता त्यांच्या निवासस्थानी आता काही वेळापूर्वी ते पार्थिव दाखल झालं। ज्यावेळी पार्थिव दाखल झालं त्याचवेळी सर्व प्रमुख नेते आणि मंत्री या ठिकाणी दाखल होतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। दुपारी 2 वाजताच्या सुमारास याच ठिकाणावरनं त्यांची अंतिम यात्रा निघणार आणि कॅन्टोन्मेंट परिसरामध्ये दिल्लीच्या त्यांच्यावरती 4 वाजताच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाईल। विशेष असा सैन्य दलाकडनं गार्ड ऑफ ऑनर देखील CDS जनरल बिपिन रावत यांना दिला जाईल। यावेळी देखील सगळे प्रमुख पदावरील जे आर्मी असो, नेव्ही असो, एअरफोर्स असो या तिन्ही दलातील प्रमुख व्यक्ती उपस्थित असतील। वैभव, आपण बघतोय मोठ्या संख्येने तिन्ही दलाचे अधिकारी जे आहेत ते देखील पोहोचलेले आहेत। आपल्याला माहिती आहे एक नवीन पद जे ते निर्माण करण्यात आलं होतं, CDS ज्याला म्हणतात, आणि तिन्ही दलांचे प्रमुख म्हणून समन्वय साधण्यासाठी हे पद निर्माण करण्यात आलं होतं। त्यामुळे तिन्ही दलातल्या अनेक अधिकाऱ्यांशी त्यांचा थेट संबंध होता, त्यांचे ते सहकारी होते आणि म्हणूनच आपण बघतोय एकीकडे संरक्षण मंत्री आपल्याला दिसत आहेत तर दुसरीकडे अनेक अधिकारी, वरिष्ठ अधिकारी भारतातले उपस्थित आहेत। नक्कीच वैभव, आपण जर बघितलं तर ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं त्यावेळी अनेकदा या डिफेन्स खात्याबद्दल बोललं जात होतं की वेगवेगळ्या ज्या संस्था, सुरक्षा संस्था आहेत, मग वेगवेगळ्या ज्या याच्या शाखा आहेत, नेव्ही, आर्मी, एअरफोर्स असो, यामध्ये कुठतरी समन्वयाचा अभाव आहे आणि त्यामुळे अनेक ज्या कारवाया देशाच्या शत्रूविरुद्ध केल्या जात होत्या, यामुळे कधीतरी त्यामुळे समन्वय नसल्यामुळे या कारवाया योग्य प्रकारे त्याची अंमलबजावणी होत नव्हती। त्यामुळे हे पद निर्माण केलं गेलं होतं आणि सोबतच आपण जर बघितलं तर जनरल बिपिन रावत, CDS जनरल बिपिन रावत यांनी अनेक त्यांना युद्ध असो, त्यासोबतच अनेक दहशतवादाविरुद्ध कारवाया असो, या सगळ्याचा अनुभव होता आणि या अनुभवाचा उपयोग करून जे काही हा समन्वय कमी असलेला हा समन्वय होता, हा तिन्ही दलांमध्ये हा समन्वय वाढवण्याचं काम, एक महत्वाचं काम CDS जनरल बिपिन रावत यांच्याकडनं केलं गेलं होतं। देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमेच्या सुरक्षेसंदर्भात देखील कठोर अशी पावलं CDS जनरल बिपिन रावत यांच्या माध्यमातून उचलण्यात आली होती आणि देशाच्या सुरक्षेसाठी इतकं महत्वाचं योगदान देणाऱ्या या CDS जनरल बिपिन रावत यांच्या शेवटच्या क्षणी त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी, अखेरचा सॅल्यूट देण्यासाठी साहजिकच देशातील सगळे महत्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित आहेत।
नक्कीच अक्षय, आणि त्याचबरोबर आपण बघतोय ब्रिगेडियर लखविंदर सिंह लिद्दर यांच्यावरती आता अंत्यसंस्कार होत आहेत. इथे देखील आपण बघतोय राजनाथ सिंह हे स्वतः गेले होते, त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. तिन्ही दलाचे अनेक वरिष्ठ अधिकारी तिथं उपस्थित आहेत. ब्रिगेडियर लखविंदर सिंह लिद्दर आपल्याला माहिती आहे अतिशय उत्कृष्ट असे हे अधिकारी होते आणि सध्या ते सहकारी म्हणून काम करत होते. बिपिन रावत यांचे गेले एक वर्षभर अनेक स्ट्रॅटेजिक निर्णय घेताना आपण बघितलं होतं की त्यांचा मोलाचा इनपुट जे आहे ते त्याच्यामध्ये असायचं. तुमच्याकडे अक्षय पुन्हा एकदा येतो. मात्र हे दृश्य आपण बघतोय सीडीएस जनरल बिपिन रावत यांचं पार्थिव. वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। की दुगासा यज्ञा विचित्र काकुलशी प्रजा प्रजंते लक्ष्मण प्रजा मोहम्मसा जलानंदी महाकुम अष्टांग गीता विष्णु कानी रात्रि सब सारा पानी गिर गए। आप उठा दी ना सब ऊंचा करके सब तोड़ना है, छोड़ दीजिए थोड़ी बना दीजिए बात है मुक्त हुआ। आणि आत्ताच आपण बघतोय सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे येऊन गेलेले आहेत आणि जनरल बिपिन रावत यांच्या पार्थिवाचं त्यांनी दर्शन घेतलं. सीडीएस जनरल बिपिन रावत यांना अखेरचा सलाम आता काही क्षणातच दिला जाईल. 2 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव हे अंतिम दर्शनासाठी ठेवलेलं आहे. संदीप राजगोळकर माझे सहकारी आपल्यासोबत आहेत. संदीप, आपण बघतोय देशाचे संरक्षण मंत्री येऊन गेलेले आहेत, तसंच गृहमंत्री अमित शहा यांनी देखील आत्ताच श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. शोकाकुल असं सगळं वातावरण, कारण हिरे गमावलेले आहेत भारतानं, अतिशय उत्कृष्ट असे अधिकारी गमावलेले आहेत. काय सांगाल? वैभव, एकतर प्रत्येक भारतीयाचं मन हेलावणारी ही घटना म्हणावी लागेल जी तामिळनाडूमध्ये घडली. आणि त्यानंतर आत्ता आपण जी दृश्य पाहतोय ही वेगवेगळी दृश्य आहेत. एकतर पहिली दृश्य आपण पाहतोय ती जनरल बिपिन रावत यांच्या घराजवळची. त्या ठिकाणी नुकताच शरद पवार, सुप्रिया सुळे हे दोघंही नेते त्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. त्यांनी अंत्यदर्शन घेतलं आहे बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीच्या पार्थिवाचं. आणि दुसरी दृश्य आपण पाहतो ही दिल्ली कंटेनमेंट झोनमधल्या स्मशानभूमीमधली. त्या ठिकाणी शेवटचा निरोप दिला जातोय ब्रिगेडियर लिद्दर यांना. एक धाडसी अधिकारी म्हणून त्यांची खरं तर ओळख होती आणि शेवटचा निरोप दिला जातोय लिद्दर यांना. आपण पाहतोय की बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना शेवटचा हा निरोप दिला जातोय. मानवंदना दिली जाते. लष्करी इतमामामध्ये ब्रिगेडियर लिद्दर यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यांची जी मुलगी आहे ती त्यांच्या पार्थिवाला बाळगणी देते. काही वेळातच आता हा अंत्यसंस्कार जे त्याची हर कोई आज दुखी, आंखों में आंसू, आंखें नम। ये आप ब्रिगेडियर एलएस लिद्दर को यहाँ अंतिम विदाई दी जा रही है। एयर मार्शल अनिल चोपड़ा, मैं आपका रुख करना आशना मुखाग्नी देईल. तिन्ही दलातले वरिष्ठ अधिकारी तसंच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे तिथं जातीनं उपस्थित आहेत. ब्रिगेडियर लखविंदर सिंह लिद्दर यांनी ज्या काही आता गेल्या काही महिन्यांमध्ये
तिन्ही दलांमध्ये ज्या काही सुधारणा महत्त्वाच्या करण्यात आलेल्या होत्या, खास करून CDS बिपिन रावत यांनी या सुधारणा आणलेल्या होत्या, त्या स्ट्रॅटेजिक बाबींमध्ये अतिशय मोलाचं योगदान जे आहे ते लीडर यांनी दिलेलं होतं. थेट जाऊया तर संदीप राजगोळकर माझे सहकारी तिथं उपस्थित आहेत. तर संदीप, साश्रू नयनांनी आता ब्रिगेडियर लीडर यांना निरोप दिला जातोय, काय सांगाल? वैभव, प्रत्येक भारतीयाचे डोळे पाणावणारी ही दृश्य खरं तर आपण पाहतोय दिल्ली कंटेनमेंट झोनमधल्या स्मशानभूमीतली. त्या ठिकाणी ब्रिगेडियर लीडर यांची जी मुलगी आहे ती भडागणी देणार आहे. आजपर्यंत देशानं अनेक सुपुत्र गमावलेले आहेत, मात्र एखाद्या अपघातामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एखादं हानी होणं ही पहिलीच घटना म्हणावी लागेल. आणि हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेमध्ये रावत दाम्पत्य देखील म्हणजे त्यांचा देखील मृत्यू झाला आणि त्याचबरोबर इतर जे धाडसी अधिकारी होते त्यांचा देखील मृत्यू झाला. त्यातलेच एक धाडसी अधिकारी आणि महत्त्वाचं म्हणजे जनरल बिपिन रावत यांचे जवळची व्यक्ती म्हणून अशी ओळख होती खरं तर ब्रिगेडियर लीडर यांची. त्यांचा देखील या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला आणि त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरू आहेत. आपण ही दृश्य पाहतोय, हा शेवटचा खरं तर निरोप दिला जातोय, अखेरचा निरोप दिला जातोय, अलविदा केला जातोय. अनेक म्हणजे तिन्ही दलांचे जे प्रमुख आहेत म्हणजे वायुदल, हवाई दल आणि नेव्हीचे जे प्रमुख आहेत ते तिघही प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. राजनाथ सिंह देखील उपस्थित आहेत. काही वेळापूर्वीच त्यांचं पार्थिव इथल्या स्मशानभूमीमध्ये आणण्यात आलं होतं. खरं तर 13 जणांचं पार्थिव कालच नवी दिल्लीत वैभव दाखल झालं, मात्र त्यामधल्या 3च पार्थिवांची ओळख पटलेली आहे. त्यामधले ब्रिगेडियर लीडर आणि त्यानंतर रावत दाम्पत्य आणि इतर पार्थिवांची मात्र DNA टेस्ट केल्यानंतरच ओळख पटवून त्यांचं पार्थिव त्या नातेवाईकांच्या त्यांच्या ताब्यात दिलं जाणार आहे. मात्र लीडर यांच्यावर आता अंत्यसंस्कार जे आहेत ते सुरू आहेत आपण पाहतोय. आणि दुसरीकडं रावत दाम्पत्याचं पार्थिव देखील त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेलं आहे. कामराज रोड जो आहे नवी दिल्लीतला वैभव, त्या ठिकाणी त्यांचं पार्थिव दाखल झालं आहे. सगळ्या पार्थिवांवर लष्करी इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जात आहेत. ब्रिगेडियर लीडर यांच्या अंत्यसंस्कारावेळी बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देखील त्यांना देण्यात आली भारतीय लष्कराकडून. कारण आपल्याला माहिती आहे सगळेजण जे होते ते भारतीय सैन्य दलातले एक धाडसी अधिकारी जवान म्हणून त्या सगळ्यांची ओळख होती आणि त्यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला. आणि त्या सगळ्यांना हा अखेरचा एक निरोप दिला जातोय भावपूर्ण वातावरणात, म्हणजे असं त्यांना हा खरं तर निरोप दिला जातोय. आणि काल ज्यावेळा पार्थिव दाखल झालं त्यावेळा राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचबरोबर तिन्ही वायुदलाचे प्रमुख, त्याचबरोबर संरक्षण मंत्री असतील, सगळ्या मोठे जे अधिकारी होते त्या सगळ्यांनी काल पालम विमानतळावर त्या सगळ्यांना श्रद्धांजली वाहिली होती. आणि आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी या दोघांचंही पार्थिव सध्या त्यांच्या घरी पोचलेलं आहे कामराज रोडवर वैभव. आणि त्या ठिकाणी 11 ते 12:30 वाजेपर्यंत साधारणतः अंत्यदर्शनासाठी ते पार्थिव ठेवलं जाणार आहे. आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव पुन्हा दिल्ली कंटेनमेंट झोनमध्ये आणलं जाईल आणि त्यानंतर म्हणजे लष्करी इतमामामध्ये हे सगळे अंत्यसंस्कार केले जातील. आत्ता आपण पाहतो ही दृश्य थेट स्मशानभूमीच्या बाहेरची. या ठिकाणचे जे अधिकारी आहेत ते आता परत जात आहेत, कारण अंत्यसंस्कार जे आहेत ब्रिगेडियर लीडर यांच्यावरचे ते आता ते केले जातात. अजित डोवाल आपण पाहतोय ते आपल्या गाडीमधून पुन्हा निघालेले आहेत. अंत्यसंस्काराच्या वेळेला ते देखील या ठिकाणी या स्मशानभूमीमध्ये वैभव उपस्थित होते. नक्कीच संदीप, ही दृश्य आपण दाखवतोय आणि ती म्हणजे तिन्ही वायुदल, तिन्ही दलांचे जे प्रमुख त्यांच्या निवासस्थानी आता अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे. तसंच त्यांच्या पत्नीचं पार्थिव देखील ठेवण्यात आलेलं आहे. ही दृश्य आपण बघतोय. अनेक वरिष्ठ अधिकारी येऊन दर्शन घेऊन जातात. अजित डोवाल आत्ताच येऊन गेले, त्यांनी देखील दर्शन घेतलेलं आहे. माजी संरक्षण मंत्री शरद पवार हे देखील आत्ताच येऊन अंतिम दर्शन घेऊन गेलेले आहेत. आपण बघतोय शोकाकुल असा सगळा परिवार. आणि 2 वाजेपर्यंत CDS जनरल बिपिन रावत यांचं पार्थिव हे अंतिम दर्शनासाठी इथं ठेवण्यात येणार आहे त्यांच्या निवासस्थानी. आणि त्यानंतर कंटेनमेंट झोन इथं त्यांच्यावरती आपल्याला माहिती आहे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. अगदी CDS बिपिन रावत यांना आज अखेरची मानवंदना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात लष्कराचे अधिकारी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत.